सकाळची सुरुवात आमची अशी रडत रडत झाली. आदूची पेन्सिल सापडत नव्हती म्हणून त्याला रडूच आलं. रडतोयस कशाला मग? जे आजकाल सकाळ सकाळ दारात येऊन खूप छान गुड मॉर्निंग करतात. आपल्या पिल्ल्याला असं शांत झोपलेलं बघितलं ना की असं वाटतं त्याला कुशीत घेऊन बसावं, किती त्याचा पापा घ्यावा. असं असल्यावरती जास्त काही वाटत नाही, पण झोपल्यावरती खूप प्रेम होते येतं बाळावर. फौजींसाठी आज कारलं बनवलं होतं. त्यांना असंच आवडतं, एकदम चकल्या करून फक्त तेल मिठात वाफलून घेऊन. पिल्लू मी काम आवरेपर्यंत खेळत खेळत झोपून पण गेलं. आज आदूला मी स्कूलमध्ये न्यायला गेले तरी त्याचं खेळणं संपत नव्हतं. चल म्हटलं तरी त्याला यायचं नव्हतं. केलं तू सांगतो मला नाही येतो मग पप्पा जाऊ दे ना. दादाचा ड्रामा चालू होता तर पिल्लू निरखून बघत होतं की दादाचं काय चाललंय नक्की. करायला सांगितलं होतं छान, तर बळच कसं करत होता बघा. मी माझ्यासाठी ऑमलेट बनवलं होतं. मला असंच आवडतं ऑमलेट, डायरेक्ट अंडं फोडून. आणि चिकूचं पार्सल आलं होतं आज फायनली स्ट्रोलरचं. त्याचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी अनबॉक्सिंगचा, नक्की बघा. ते पार्सल ओपन करत नाही तोवर पिल्लांचं लगेच खेळणं सुरू झालं. मग काय करायचं त्याला? लाईट गेली? कुठे लाईट गेली? दुपारी फौजी अचानक म्हटले की यशोगाथाचा कार्यक्रम आहे, जाऊया आपण सगळे. पटपट आवरलं. बाप लेकाचं हे प्रेम बघा. सिक्युरिटी मात्र खूप छान होती. लवकरच कार्यक्रम सुरू होणार होता. फौजींचा आणि फौजी फॅमिलीला प्राऊड मुवमेंट करणारा हा कार्यक्रम होता. म्हणजे कारगिल युद्ध कसं लढलं गेलं, जंग कशी लढते. आमच्या स्ट्रोलर खूप आवडलं. हे खूप कमी किमतीत आणि खूप छान भेटलं मला. संध्याकाळी यायला उशीर झाला आणि पिल्लू पण किरकिर करत होतं म्हणून बाहेरूनच काहीतरी आणून खाल्लं आणि असं संपवला दिवस. बाय.